महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या अंतर्गत मिलिटरी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण जे आहे ना चालू करण्यात येणार आहे 2025 आणि 26 साठी। तर त्याची ही जी ॲड आहे किंवा ही जी पत्रक आहे ते 5 फेब्रुवारी 2025 पत्रक आहे। तर त्यामध्ये मिलिटरी भरती पूर्व परीक्षा किंवा पूर्व प्रशिक्षणाकरिता नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती हे त्यांच्यासाठी आहे ना हे पत्रक जारी करण्यात आले। जसं बार्टी असते किंवा महाज्योतीच्या अंतर्गत MPSC किंवा कंबाईनसाठी ज्या पोलीस भरतीसाठी ज्या जागा किंवा लोकांना प्रशिक्षण पूर्व संस्था जे आहेत तर त्यांच्यातर्फे तसंच हे मिलिटरी भरतीसाठी सुद्धा त्यांनी हे ॲड काढलेले आहे, प्रशिक्षण काढलेले आहे की 2025 आणि 26 करता असणार आहे। तर त्याची पात्रता काय किंवा किती कालावधीसाठी ते असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हे जे आहे ही महाज्योतीची ॲड आहे। तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मिलिटरी भरती करता नॉन क्रिमिनल गटातील व मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। म्हणजे ट्रेनिंग कशी आहे, ऑफलाईन आहे आणि अनिवासी आहे। अनिवासी म्हणजे तुम्हाला तिथं राहायची सोय वगैरे काहीच नाही, फक्त तुम्ही तिथे क्लासेस करू शकता। तर त्या प्रशिक्षणाचा कालावधी काय आहे, तर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे आणि त्याचं जे स्टायफंड आहे पर मंथ तर ते विद्यावेतन म्हणून त्याला म्हटलं जातं। तर ते 10,000 रुपये प्रतिमाह आहे आणि 75% आपल्याला उपस्थिती पाहिजे, म्हणजे 75% कंपल्सरी उपस्थित जर असाल तर तुम्हाला हे स्टायफंड भेटू शकतं, अन्यथा भेटू शकत नाही। तर त्यानंतर एकरकमी आकस्मिक निधी म्हणजे 12,000 रुपये आहे। तर तुम्हाला पर 12,000 रुपये फर्स्ट टाईम 12,000 रुपये दिले जातील आणि त्यानंतर पर मंथ 10,000 रुपये तुम्हाला दिले जातील, म्हणजे टोटल एकूण किती 72,000 रुपये तुम्हाला या संस्थेतर्फे दिले जाणार आहेत। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं तो जो उमेदवार आहे तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे। त्यानंतर तो इतर मागासवर्गीय विमुक्त भटक्या जमाती, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग यापैकी एखादा असायला पाहिजे। त्यानंतर विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असलेला पाहिजे। त्यानंतर अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल। त्यांची अंतिम निवड जी आहे ना तर छाननी परीक्षेने करण्यात येईल, म्हणजे टेस्ट होईल त्यानुसार तुम्हाला ते निवड केली जाईल। विद्यार्थ्याचे वय, आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। तर त्याचं वय जे आहे ना 17 ते 19 वर्ष असं त्याचं वय पाहिजे, या दोन्हीच्या दरम्यान वय पाहिजे त्याचं, किंवा 19पेक्षा जास्त असू नये आणि 17पेक्षा कमी असायला नाही पाहिजे। त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत संपूर्णपणे त्यांची जी वेबसाईट आहे महाज्योतीची त्या वेबसाईटवरती ते अभ्यासक्रम किंवा परीक्षा कधी होईल किंवा वेळापत्रक ते तिथं जाहीर केली, तुम्हाला टाईम टू टाईम ते चेक करावं लागेल। त्यानंतर शारीरिक अर्हता, म्हणजे मिलिटरी होण्यासाठी जे शारीरिक अर्हता लागत असतात किंवा त्यांच्या एंट्रन्स टेस्टसाठी किंवा अंतिम निवडसाठी ज्या शारीरिक क्षमता आहेत किंवा अर्हता आहेत तर त्यांनी दिलेल्या आहे इथे। तर उंची आहे मुलांसाठी 157 सेंटीमीटर, कमीत कमी 152 महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी 157 सेंटीमीटर, आणि छाती जी आहे ती 77 सेंटीमीटर आहे। दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवता आली पाहिजे। त्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके, हे तुम्ही वाचून घ्या PDF-मध्ये। त्यानंतर परीक्षणाचे स्वरूप काय आहे प्रशिक्षणाचे, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण लेखी व शारीरिक परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे। म्हणजे लेखीचा अभ्याससुद्धा होणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे ग्राउंड आहे त्याची सुद्धा परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे या प्रशिक्षणातर्फे। त्यानंतर आरक्षणाचे इथं हा तक्ता दिलेला आहे, तर तुम्ही बघून घेऊ शकता। पुढची महत्त्वाची गोष्ट आहे कालावधी किती आहे, मागं सांगितल्याप्रमाणे 6 महिन्याचा कालावधी असणार आहे। त्यानंतर अनिवासी स्वरूपाचे आहे, म्हणजे तुम्हाला तिथं राहायची सोय वगैरे नाही आहे, फक्त तुम्ही ऑफलाईन पद्धतीने लेक्चर्स अटेंड करू शकताय। त्यानंतर हे आरक्षणाचा एक बॉक्स दिलेला आहे, तो बघून घ्या तुम्ही। त्यानंतर पुढची गोष्ट आहे, आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर त्यानंतर पहिल्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पाहिजे पुढील आणि मागील बाजू सहित। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे, 10वीची गुणपत्रिका पाहिजे तुम्हाला, आणि अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास तिथे सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। तर अर्ज कसा भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सगळी माहिती। तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे बघू शकताय। महाज्योतीची वेबसाईट आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर्म मिलिटरी भरती 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लाल रंगाने जेवढे स्टार केलेले आहेत ना ती सगळी माहिती तुम्हाला बंधनकारक आहे, तिथं भरायचीच आहे ती माहिती। तुम्ही एकदा व्यवस्थित
PDF वाचून आणि व्यवस्थित फॉर्म भरून न चुकता तो फॉर्म भरून घ्यायचा. आणि आता शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याची लास्ट तारीख किती आहे, तर तिची लास्ट तारीख आहे 15 मार्च 2025 ही त्याची लास्ट तारीख आहे. तर त्या अगोदर तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे आहेत आणि त्यांच्या निवड प्रक्रियेतून तुम्हाला जायचं आहे. आणि इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 75% तुम्हाला उपस्थिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याशी तुम्हाला स्टायफंड वगैरे काहीच भेटणार नाही. त्यानंतर यापूर्वी महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये सारथी किंवा महाज्योतीचा जे लाभ अगोदर घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. 7वा पॉईंट आणि 5वा पॉईंट म्हणजे 75% उपस्थिती आणि अगोदर जर योजनेचा लाभ घेतला असेल तर तो पात्र नसणार आहे. अशा पद्धतीने आपण महाज्योतीची जी ॲड आहे मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025 आणि 26साठी तर व्यवस्थित बघितलेलं आहे. पात्रता काय आहे, त्याचं शैक्षणिक अर्हता काय आहे किंवा त्यांना स्टायफंड किती भेटणार आहे, लास्ट तारीख किती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.